आहे. पक्षाचा जो निर्णय होईल, पक्षाचा जो आदेश असेल तो मला मान्य राहील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ठीक आहे, आता मी म्हणतो तसं एखाद्या गोष्टीची चर्चा करताना काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं असतं, काही जुने असलेले समज गैरसमज असतात ते दूर होणं गरजेचं असतं आणि पुढे एकमेकांनी कसं वागायचं हे सुद्धा ठरलं गरजेचं असतं. ते सुद्धा प्रमुख नेत्यांच्या समोर ठरणं गरजेचं असतं. मी दाव्यानं सांगतो आपल्याला एखादा दिवस वाट बघा, परवा दिवशीपर्यंत यातनं सकारात्मक मार्ग निघेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने यात काही तडकाफडकी बदल्या करायच्या आधी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली करण्याच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने काय कारण आहे अचानक बदली? मला कल्पना नाही त्याची, कारण मी सकाळपासून आपण म्हणताय तसं आमच्या सगळ्या राजकीय बैठकांच्या मध्ये होतो, माहिती घेतो आणि सांगतो. नियमानुसार सर 3 वर्षापेक्षा अधिक किंवा आधीचे जे आयुक्त असतील उच्च प्रशासन त्यांची बदली करणं आवश्यक आहे, कारण लोकसभा निवडणूक आहे, आचारसंहितेमध्ये त्यांची बदली करणं आवश्यक आहे. मात्र ते केलं गेलं नव्हतं. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पाऊल उचललेले त्यांचीच एकट्याची नाही, देशभरामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, IAS अधिकारी त्यांची देखील त्यांनी बदली केली. ठीक आहे ना, हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा कदाचित अधिकार असेल की अशा काही गोष्टी त्यांच्या निदर्शनाला आल्या तर त्या गोष्टी राज्य सरकारला सांगून त्याच्यावर कारवाई करणं, त्यामुळं नियमित कामकाजाचा भाग असू शकतो. मला अधिक याची सविस्तर माहिती नाही, कदाचित मुख्य सचिवांकडनं मी त्याची माहिती घेतो आणि सांगतो आपल्याला. जरा मराठी संपलं का? नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी टीका केलेली आहे. महाराष्ट्र सदन